नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी सर. आज आपण दुसरं प्रकरण सुरू करतो आहे. प्रकरणाचं नाव आहे वास्तव संख्या. समोर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे. तर आपण या प्रकरणाला आता सुरुवात करूया. इथला पहिला भाग आहे वास्तव संख्या. याच्यामध्ये पहिलं उदाहरण बघा दिसतं आहे तुम्हाला 2/5. 2/5 पहिली जी 4 गणित आहेत त्याच्यामध्ये खंडित रूप आणि अखंडित रूप अशी 2 रूपं आपल्याला बघायचे. आवर्ती दशांश पूर्णांक आहे, त्याचं खंडित रूप म्हणजे काय आणि अखंडित रूप म्हणजे काय. तर हे पहिले उदाहरण आहे. हे उदाहरण आहे 2/5. त्याच्यामध्ये अंशामध्ये 2 आहेत, हा अंश आणि हा छेद. तर 2ला 5ने भागायचे. बघा 2/5. आता इथे 5 मोठे आहेत आणि 2 लहान आहेत, म्हणून 5ने 2ला भागलं का त्यामुळे 0 दिलं मी पहिलं. त्यापुढे पॉईंट आला, इथे हा पॉईंट. त्यामुळे 5ने पुन्हा मग 2वरती उसनं 0 घेतलं. मग उसनं 0 घेतल्यानंतर भाग लागला 5 चोक 20. 20ने 20 गेल्यावर 0, म्हणजे 2/5 याचं उत्तर येतं 0.4. पुन्हा बघा काय केलं ते 2/5 याचा अर्थ 2ला 5ने भागायचं. 2/5. 5 मोठे 2 लहान, म्हणून 5ने 2ला भागलं, 0चा भाग लागला. उसनं 0 घेतलं, इथे मध्ये पॉईंट येईल. 5ने 20ला भागलं, 5 चोक 20. 2/5 बरोबर 0.4. दुसरा आहे 7/64. 7ला 64ने भाग लावायचा. 7ला 64ने भाग लागत नाही, म्हणून 0 आले वरती. पुढे पॉईंट आला, 7वरती 0 दिलं, 70 झाले. 64 एके 64. 70मधनं 64 गेले, 6 राहिले, वरती 0 आला. आता हे वरती 0 आला, 60 झाले. 60 आणि 64 याच्यामध्ये 60 लहान आणि 64 मोठे, म्हणून इथे 0चा भाग लागला मी. हे तुमच्या लक्षात आलं. त्यामुळे आणखीन एक 0 इथे वाढवलं मी, म्हणजे 600 झाले. आता 64ने 600ला भाग लावायचा. तो 9चा भाग लागतो, इथे 9चा भाग लागला. मग 64ला 9ने गुणल्यावर येतात 576. मग 600मधनं 576 गेल्यानंतर राहिले किती, 24. वरनं पुन्हा उसना 0. आता 64ने 240ला भाग लावायचा. तो 3चा भाग लागतो. मग 64ने 64 त्रिक 192 येतात. 240मधनं 192 गेल्यानंतर 48 राहतात. वरनं पुन्हा 0 आलं. आता 64ने 480ला भाग लावायचा. तो 7चा भाग लागतो, त्यामुळे आले 448. 480तनं 448 गेल्यावर 32 राहिले. वरनं आला 0, 320 झाले. 64ने 320ला भाग लागला तर तो 5चा भाग लागतो. 64 पंचे येतात 320. त्यामुळे आपलं उत्तर येतं 0.109375. इथे 320मधनं 320 गेल्यानंतर बाकी 0 राहिले, आणि त्यामुळे 764 बरोबर उत्तर आलं 0.109375. तर हे उत्तर आणि ही दोन्ही उत्तरं. तर या दोन्ही गणितांमध्ये इथे पण बाकी 0 आली, इथे पण बाकी 0 आली. आणि जेव्हा बाकी 0 येते तेव्हा या उदाहरणाचं जे हे उत्तर आलं आणि या उदाहरणाचं हे जे उत्तर आलं, तर या उत्तराला आणि या उत्तराला, या 2 उदाहरणांचं खंडित रूप असं म्हणतात. खंडित रूप आलं केव्हा येणार खंडित रूप, तर बाकी किती राहिले पाहिजे, 0. इथे बाकी 0 आली आणि इथे बाकी 0 आली. तिसरं उदाहरण बघा 17/36. याचा अर्थ 17ला 36ने भाग लागला. इथे तुम्हाला कळतं आहे 36 मोठे आहेत, 17 लहान आहेत, आणि 0चा भाग लागला. पुढे पॉईंट आला. आता 17ला भाग लागत नाही, म्हणून वरती 0 आला, 170 झाले. 36ने 170ला भाग लावायचा, तो 4चा लागतो.
36 एकाक 144. 70मधनं 44 केल्यावर राहिले 26. वरनं आलं उसनं 0. 36नी 260ला भाग लावायचा, तो लागतो 7चा भाग. मग 36नी 7ला गुणलं, जेवढा आपण भाग लावू तेवढ्याने गुणायचं. मग 36नी 7ला गुणलं तर 36 आणि 7चा गुणाकार येतो 252. या 260मधनं 252 गेल्यावर 8 राहिले. वरनं आला उसना 0. याला मी उसना 0 म्हणतो कारण ही 0 इथे कुठेही नाही आहेत, इथे नाही आहेत 0 ती, म्हणून उसना 0 म्हणतो आहे. आता 36नी 80ला भाग लागा तर 36 दुणे 72. 80 इथनं 72 गेल्यावर 8 राहिले. पुन्हा उसना 0 आला. पुन्हा 36 दुणे 72, पुन्हा 8 राहिले. पुन्हा 36 दुणे 72, 8 राहिले. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला का 2 2 2 सारखा दिसतो आहे. म्हणजे 2 2 2 ही संख्या पुनरावृत्ती होत आहे, म्हणजे सारखी येत आहे. आणि म्हणून मी इथे उत्तर लिहिताना बघा 1736 बरोबर 0 472. आणि या दोनाच्या डोक्यावरती मी इथे टिंब दिलं आहे बघा, बरोबर ते रंगीत केलं आहे मी आत्ता. तर ते टिंब देण्याचा याचा अर्थ दोन्ही संख्या सारखी येणार आहे. आता तुम्ही किती वेळा बघा, इथे 0 दिलं पुन्हा 80 होणार. 36 दुणे 72, इथे 72 आले. पुन्हा 8 राहिले. पुन्हा 36 दुणे 72, म्हणजे किती वेळा गेलं तरी हा 2 सारखा येणार. आणि म्हणून 1736चं उत्तर येणार 0.472. आणि दोनाच्या डोक्यावरती तुम्ही टिंब दिलात की त्याला म्हणायचं आवर्ती. ही 2 रूपं तुम्हाला दिसली, इथे बाकी 0, इथे बाकी 0, इथे बघा ही बाकी 0, इथे बाकी 0. म्हणून ह्या दोन्ही रूपांना याला आणि याला खंडित म्हणतात. आणि इथे बाकी बघा 0 येत नाही. किती गणित सोडवलं तुम्ही तर इथे बाकी 0 येणार नाही, आणि म्हणून हे अखंडित रूप आहे 0.472. आणि जो अंक पुन्हा पुन्हा येणार आहे त्याच्या डोक्यावरती आपण इथे रेष मारायची किंवा टिंब दिलं. इथे एकच अंक आहे म्हणून मी टिंब दिलं. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण आहे 56/37. 56/37 याचा अर्थ 56ला 37नी भाग लावायचा. आता 56 मोठे आहेत आणि 37 लहान आहेत, त्यामुळे आपण भाग लावताना काय करणार बघा. 37 एके 37. तर 56मधनं हे 37 गेल्यावर राहिले 19. आणि वरती उसना 0 आला. हा 0 नाही आहे, हा मी खोडलेला आहे 0. हा नाही आहे 0. भरीव केला याचा अर्थ तो 0 नाही आहे. आता 56 एके 56, सॉरी 37 एके 37. 56ला 37नी भाग लावताना 37 एके 37. 56मधनं 37 गेल्यानंतर 19 राहिले. आता 19, आता वरनं उसना 0 घेतलं मग आजसारखं. तर उसनं 0 घेतलं म्हणून हा एकाचा भाग लागला, त्याच्या पुढे मी पॉईंट दिला. मग आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी 0 येत होता अगोदर, कारण ती इथली संख्या लहान होती आणि इथली संख्या मोठी होती. आता इथली संख्या मोठी आहे आणि इथली संख्या लहान आहे, त्यामुळे एकाचा भाग लागेल. हे सगळं झालं आहे तुम्हाला भागाकार. 37 एके 37. 56मधनं 37 गेले, 19 राहिले. उसना 0 आला. तर 37ने 129, 90ला भाग लागताना 5चा भाग लागला. 37 5 येतात 185. 190मधनं 185 गेल्यानंतर 5 राहिले. वरनं उसना 0 आला. 37 एके 37. 13 राहिले. 37ने 130ला भाग लावा, तो 3चा भाग लागेल. 111 आले. 130मधनं 111 गेले, 19 राहिले. वरनं आला 0 पुन्हा. पुन्हा 37 5 185, 5 राहिले. वरनं आला 0. 37 एके 37. पुन्हा 13 राहिले. 37 त्रिक 111, 19 राहिले. म्हणजे 5 1 3 5 1 3 हे अंक पुन्हा येत आहेत. म्हणून 56/37 बरोबर 1.513. इथे 5 1 3 5 1 3 हे अंक सतत येत आहेत, म्हणून इथे आवर्ती रूप आलं. अखंडित रूप, अखंडित, हे खंडित नाही आहे, अखंडित आहे. कारण इथे पुन्हा बघा बाकी राहणार आहे 19 वरती 0. पुन्हा 37 5 185. पुन्हा 5 1 3 येणार. पुन्हा 5 1 3 असा भाग लागत राहणार. म्हणून इथे मी 5 1 3 या डोक्यावरती रेष मारलेली आहे.
याला अखंडित रूप असं म्हणतात. म्हणून या उदाहरणाचं उत्तर येणार 56/37 बरोबर 1.513 आणि 513 याच्या डोक्यावर येणार आवर्ती. त्याच्यानंतर परिमेय संख्या दशांश रूप हा पुढचा भाग आहे बघा. तर याच्यामध्ये 127/200. 127ला 200नी भाग लावायचा. हे 200 मोठे, 127 लहान, म्हणून इथे शून्याचा भाग लागला. शून्याचा भाग लागल्याच्या पुढे दशांश चिन्ह दिलं. उसना शून्य घेतला, 1270 झाले. 1270ला तुम्ही 200नी भाग लावलात तर 200 सक 1200. 1200 म्हणजे 70 राहिले. 70 राहिले. वर्ण उसना शून्य घेतला, 200 त्रिक 600 राहिले. 700तनं 600 गेल्यावर 100 राहिले. वर्ण उसना शून्य आला. 200नी 1000ला भाग लागला तर 5चा भाग लागला, 1000. हे 1000मधनं 1000 गेले, शून्य बाकी. याला परिमेय संख्येचं दशांश रूप म्हणतात. म्हणजे ही जी 4 गणितं झाली त्याच प्रकारचं हे गणित आहे. परत फक्त वरच्या 4 गणितांना आपण सूचना दिली होती अखंडित आणि खंडित रूप ओळखा, दाखवा. आता इथे परिमेय संख्येला दशांश रूप लिहा. दोन्ही उदाहरणं सारखी आहेत, फक्त वरची सूचना वेगळी आहे. बाकी कोणताही फरक नाही, गणितं तशीच सोडवायची. ह्याचं उत्तर आलं 127/200 बरोबर 0.635. आणि याचं दुसरं उत्तर येऊ शकतं आपण म्हणू शकतो की हे या परिमेय संख्येचं खंडित रूप आहे, अखंडित नाही. कारण इथे बाकी किती आली बघा, 0. त्याच्यानंतर याच्या पुढचा भाग बघा, परिमेय संख्या. पुढचा भाग आहे परिमेय संख्या दशांश p/q रूपात लिहिणे. हा आणखीन एक भाग यातला बघा. आता 0.777 ही संख्या दिलेली आहे. आता इथे दशांश चिन्हाच्या पुढे पलीकडे कोणता अंक, एकच अंक सारखा येतो. कोणता? 777. हा अंक पुन्हा येतो बघा, 777 हा अंक पुन्हा येतो आहे. मग आपण हे काय केलं अगोदर, x बरोबर 0.777 बरोबर 0.7 म्हणजे हे हा 2 7 आहेत ते काढून टाकले आणि 7 अंक पुन्हा येतो, म्हणून इथे 0.7 हाताच्या डोक्यावरती आवर्ती दिली. आता इथे दशांश चिन्हाच्या पलीकडे हा एकच अंक आहे. कोणता? 7. आणि म्हणून एकच अंक आहे म्हणून याला 10ने गुणलं. एक्सला कितीने गुणलं? 10ने गुणलं. कारण दशांश चिन्हाच्या पलीकडे किती अंक सारखे येत आहेत? एकच, 7, म्हणून 10ने गुणलं. जेवढे अंक तेवढी एकावरती शून्य द्यायची. 6चा एकच अंक आहे म्हणून एकावरती मी 1 शून्य दिलं. मग आता इथे असं केल्यानंतर काय होईल, तर या 0.777ला तुम्ही या 10 एक्सने गुणलं. कारण एक्सची किंमत आहे 0.777. 10 एक्सला 10ने गुणलं, याला 10ने गुणलं तर थोडक्यात इथे 1 शून्य वाढलं म्हणून हे दशांश चिन्ह इथे येणार. म्हणजेच झाले 7.777 बरोबर. इथे हा 7 सारखं 3 वेळा आहे, तो एकदाच लिहिला म्हणजे 10x बरोबर झाले 7.7 आणि 0.7 आहे तो आवर्ती येईल. त्याच्या पुढच्या पायरीला 10x वजा x. 10xची किंमत आहे 7.7, एक्सची किंमत आहे 0.7, यांची करायची वजाबाकी. 7.7मधनं 0.7 गेले, 7ला 7 गेले, 0 राहिले आणि हे 7चे 7. 10xमधनं x गेल्यावर 9x बरोबर 7 राहिले. x बरोबर 7 आणि हे 9 गुणिले ते इकडे आल्यावर भागिले, म्हणजेच एक्सची किंमत आली 7/9. आणि म्हणजेच या उदाहरणाचं हे p/q रूप आलं 0.777 बरोबर 7/9. 0.777 याचं p/q रूप आलं 7/9. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं दुसरं गणित बघा, 7.529, 529, 529. म्हणजे इथे जसा हा 7 अंक सारखा आला तसे इथे 529, 529, 529 हे 3 अंक सारखे येतात. म्हणून x बरोबर आपण ती दिलेली संख्या दिली. समजा x बरोबर 7.529, 529 दिलेली, तशी इथे लिहिली x बरोबर 0.777 बरोबर 7.529. इथे बरोबर लिहिलं 0.7च्या डोक्यावर आवर्ती, इथे 529च्या डोक्यावरती आवर्ती. आता इथे
मगाशी इथे एकच अंक होता, पुन्हा पुन्हा येणार. इथे 3 आहेत म्हणून इथे एक अंक होता म्हणून एक्सला 10ने गुणलं. इथे 3 आहेत म्हणून 1000 झाले. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, जेवढे अंक तेवढी एकावरती शून्य द्यायची. एक अंक पुन्हा येणारा म्हणून एक शून्य दिलं. इथे 3 अंक पुन्हा पुन्हा येतात म्हणून एकावर 3 शून्य दिली. त्याच्यानंतर इथे एकच अंक येणार आहे. 10x गुणल्यानंतर दशांश चिन्ह एक घर पुढे आलं. इथे 3 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह 3 पुढे येईल. बरं, इथून 1 2 3 पुढे इथे येणार बघा. म्हणून झाले 7529. 529 529. आता याच्या पुढे बघा, हा 7529. 529 2 वेळा येतो, पण एकदा लिहिणार कारण तोच अंक पुन्हा पुन्हा येत आहेत. 5 2 9. आता त्याच्या पुढे 1000x वजा x बरोबर 7529. 529 वजा 7.529 म्हणजे 1001ची किंमत 7529.529 आणि वजा 1ची किंमत 7.529. 7.529 मुद्दाम उभ्या मांडणी तुम्हाला वजाबाकी करून दाखवले. ही वजाबाकी मी इथे तुम्हाला मुद्दाम करून दाखवली पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. इथे बघा, 9तनं 9 गेले 0, 2तनं 2 गेले 0, 5तनं 5 गेले 0, 9तून 7 गेले 2, 2चे 2, 5चे 5, 7चे 7 म्हणजे 7529.529. ह्याच्यामधनं 7 गेल्यानंतर 7.529 गेल्यानंतर 7520 उत्तर 7522 हे उत्तर येईल. आता 1000x x गेला म्हणजे 999 x राहिले आणि ही वजाबाकी आली 7522. या दोघांची वजाबाकी 7522. x बरोबर 7522 आणि हे 999 गुणिले आहेत ते इकडे आल्यावर भागिले झाले. मग 7.529 या संख्येचं या पीछेद रूपात कसं लिहिलं? 7522/999. या पद्धतीने ही 2 गणितं येतील. याच्यामधलं ही 2 गणितं झाली. कदाचित तुम्हाला समजली नसतील तर तुम्हाला ह्यातली मी तुलना करून दाखवतो या 2 गणितात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या पहिल्या गणितात आणि ह्या दुसऱ्या गणितात दशांश चिन्हाच्या पलीकडे 7 अंक एक सारखा आला म्हणून इथे 10 झाले. इथे 3 अंक सारखे येतात, 5 2 9 म्हणून इथे 1000 झाले. जेवढे अंक सारखे येतात तेवढे शून्य द्यायची एकावरती. इथे 10ने गुणल्यानंतर एक दशांश चिन्ह इथे पुढे येईल. इथे 1000ने गुणल्यानंतर 3 म्हणून इथे दशांश चिन्ह आलं, 3 घरं पुढे. मग इथे झाले 10x वजा x म्हणजे 7.777 म्हणजे 7.7 वजा 0.7. त्याची वजाबाकी येते 7 म्हणून 10x x केल्यावर 9x बरोबर 7. x बरोबर 7 9 गुणिले ते भागिले म्हणजे 0.777चं बरोबर उत्तर आलं 7/9. इथे तसंच झालं. 1000x बरोबर 7529.529. 529 सारखे येतात म्हणून त्याला आवर्ती दिली इथे डोक्यावरती. 1000x वजा x बरोबर 7529.529 वजा 7.529 येतात. 7529मधनं 529मधनं 7.529 गेल्यावर उत्तर आलं 7522. 999x बरोबर 7522. x बरोबर 7522/999. 7.529 बरोबर 7522/999 हे उत्तर आलं. या पद्धतीने ही 2 गणितं येतील. आता तुम्ही सराव संच 2.1 आहे, याच्यामधली पहिल्या प्रश्नातली पहिली 3 गणितं, दुसऱ्या प्रश्नातली पहिली 3 आणि तिसऱ्या प्रश्नातली पहिली 3 गणितं सोडवायची. पुढची 2 गणितं आहेत ती सोडवायची नाहीत, ती आपल्याला परीक्षेला नाही. प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा सराव संच 2.1 त्यातली पहिली 3 गणितं सोडवायची. 4थं 5वं गणित सोडवायचं नाही. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ती गाळलेली आहेत. आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला घटक चाचणीचं वेळापत्रक मिळालेलं असेल. प्रकरण 1 आहे अभ्यासासाठी आणि त्याची रूपरेषा मी आज किंवा उद्या तुम्हाला देतो. अभ्यास तुम्ही करत आहात. या ठिकाणी आज मी थांबणार आहे.
ही जी सगळी गणितं मी दिलेली आहेत तुम्हाला सोडवून, ती अगोदर वहीमध्ये सोडवा आणि नंतर पुस्तकातला जो सराव संच 2.1 आहे त्यातली जी पहिली 3 गणित आहेत, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, तेवढी 3 गणितं सोडवा. बाकीची पुढची गणितं सोडवायची नाहीत, कारण ती आपल्याला नाही आहेत. आलं लक्षात? गणितं सगळी सोडवायची आहे, कारण आणि तुम्ही पाटी पेन्सिलचा वापर करायला सुरुवात केली असाल. पाटी पेन्सिल वापरता की नाही? पाटी पेन्सिल वापरून ही गणितं परत परत सोडवा. म्हणजे जेवढा तुमचा सराव होईल तेवढे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. यंदा समजा आपली शाळेमध्ये परीक्षा आहे, पण पुढच्या वर्षी आपण 10वीला जाणार. त्यामुळे आपली पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा असेल. त्यामुळे आपल्याला अधिक सराव होणं गरजेचं आहे. तेव्हा ही गणितं तुम्ही पाटीवरती सोडवा आणि सराव करा. आपण आज या ठिकाणी थांबूया.